नमस्कार, मी कल्पना आपल्या कला कल्पना या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही जर थंबनेल बघून क्लिक केलं असेल तर तुम्हाला त्याविषयी सांगायचं आहे की आपले व्हिडिओ इतके दिवस काय येत नव्हते। जवळपास 4-5 महिने झाले आपले व्हिडिओ येत नव्हते आणि आता यायला सुरुवात झाली आहे। तर ते व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवलेले होते, त्यामुळे मी ते सध्या अपलोड करत आहे। आता जे 2-3 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, पॅचवर्कचा म्हणा किंवा पिलो कवरचा, तर ते माझ्याकडे पहिले शूट करून ठेवलेले होते आणि तेच मग मी आता मधल्या काळामध्ये अपलोड केले आहेत चॅनलवर। अजूनही मला नवीन व्हिडिओ शूट करायला हिम्मत येत नाही आहे, शरीर आणि मन दोन्ही साथ देत नाही सध्या की व्हिडिओ नवीन शूट करावा म्हणून। तरी आज थोडासा धीर करून मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे। त्यामागं कारणही तसंच आहे। साधारण 3-4 महिन्यापूर्वी 1-1.5 महिन्याच्या कालावधीच्या अंतराने माझे सासरे आणि माझी आई आम्हाला सोडून गेलेत। सासऱ्यांविषयी बोलायचं म्हटलं तर आम्ही गावी गेल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद होणारी व्यक्ती म्हणजे माझे सासरे। आम्ही जर गावाकडे गेलो त्यांना भेटायला तर ते सगळ्यांविषयी बोलायचे। जी व्यक्ती आमच्या कुटुंबातील आली नाही त्याच्याविषयी विचारायची का नाही आले ते, आणि माझ्या इकडच्या कुटुंबातील सगळ्यांविषयी ते आपुलकीने चौकशी करायची की सगळ्यांचं काय चाललंय काय नाही। आता जेव्हा मी यापुढे कधी गावाकडे जाईल तर ही कमी मला नक्कीच जाणवणार आहे। आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझी आई। सासऱ्यांच्या नंतर साधारण 1-1.5 महिन्यानंतर आई आम्हाला सोडून गेली। खरंच खूप धाडस करून हा मी व्हिडिओ बनवत आहे। खरं तर हा व्हिडिओ मला शूट नव्हता करायचा मला, परंतु या 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बंद होते तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की म्हणजे आपले हे जे कला कल्पना चॅनल आहे या चॅनलच्या बऱ्याचशा सबस्क्रायबर ताईंनी मला व्हॉट्सॲपला खूप मेसेजेस केले की ताई तुम्ही कशा आहात, आपल्या चॅनलवर व्हिडिओ का येत नाही आहे। खूप आपुलकींनी मला त्यांनी विचारलं तुम्ही बऱ्या आहात ना। तर त्या सर्व ताईंचे मला खरंच मनापासून अगदी धन्यवाद द्यायचे की तुम्ही माझी एवढी आपुलकीने चौकशी केली। खरंच आपण एक जरी प्रत्यक्ष कधी आपली भेट झाली नसेल, परंतु तुम्ही मला तुमच्या मोबाईलवर बघता आणि तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटत असते, तर आपलं एक आपसुकच एक छान नातं तयार झालेलं आहे। आणि त्या नात्यानेच तुम्ही मला खूप आपुलकीने विचारलं की ताई तुम्ही कशा आहात। परंतु मधल्या काळात मी म्हणजे माझं सर्वच काम बंद केलं होतं, परंतु मला हे काम पुन्हा सुरू करायचं होतं माझ्यासाठीही आणि आईसाठीही। कारण तुम्हाला या चॅनलच्या नावाची गंमत सांगते तुम्हाला मी की या चॅनलचं नाव मी माझं नाव आणि आईचं नाव असं दोघींचं नाव मिळून तयार केलेलं आहे। जेव्हा मी या चॅनलचं नाव ठरवत होते सुरुवातीलाच माझ्या मनात होतं की असं काही चॅनलचं नाव पाहिजे की ज्याने माझ्या आईला गर्वही वाटलं पाहिजे की आपली मुलगी काहीतरी करते आणि तिचं नाव माझ्याशी कायम जोडलं गेलं पाहिजे। तर तिचं नाव कलाबाई आहे आणि माझं नाव कल्पना। तर सुरुवातीलाच मी आमच्या दोघींचं नाव असं एकत्रित करून कला कल्पना या चॅनलचं ठरवलं नाव, आणि नंतर मी बाकीच्याही भरपूर नावांचा विचार केला, परंतु सारखं राहून तेच नाव मला लिस्टमध्ये येत होतं माझ्यासमोर। मी जवळपास 20-25 नावं शॉर्टिंग केली आणि त्याच्यातून मला हेच नाव माझ्या सारखं समोर येत होतं, म्हणून मग मी हेच नाव ठरवलं की कला कल्पना म्हणून। कारण खरंच सांगते माझ्या आईकडे खूप कला होती आणि कदाचित तिच्यातलीच ही कला माझ्याकडे आली असेल। तिला काय म्हणून येत नव्हतं, तिला स्वयंपाक छान येत होता, तिला शिवणकाम छान येत होतं, विणकाम येत होतं, तिला क्राफ्टिंगच्या वस्तू काही भरपूर बनवायला यायच्या। तिच्या नातवंडला अक्षरशः तिने मातीच्या वस्तू बनवायला शिकवल्या की त्यांच्याबरोबर तिने ते आनंदाचे क्षण घालवले की तिला भरपूर साऱ्या गोष्टी बनवता येत होत्या, की खूप चांगल्या कलाकुसरीच्या गोष्टी बनवता येत होत्या। आता आपल्या चॅनलवर जी कमरेची पिशवी आहे तर त्या कमरेची पिशवी मागची गोष्ट तुम्हाला मी आज सांगते की ती आजारी असताना माझ्याकडे अशी 4-5 दिवसासाठी आली होती। तर तिने अक्षरशः बेडवर पडल्या मशीनची शेजारी तिने बेडवर पडल्या मला ती कमरेची पिशवी कशी शिवायची हे शिकवलेलं आहे। आणि तोच व्हिडिओ आपल्या चॅनलवर जास्त व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून साधारण मला एक 400 ते 500 सबस्क्रायबर मिळालेले आहेत। म्हणजे आपल्या चॅनलला 400 ते 500 सबस्क्रायबर नवीन जोडले गेले त्या कमरेच्या पिशवीमुळं। आणि त्या कमरेच्या पिशव्या विकूनही मी साधारण एक 5 ते 6 हजार नक्कीच कमावले असतील आजपर्यंत एवढे। तर खरंच आई आपला पहिला गुरु असते, हे काही चुकीचं नाही आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात आपण आपल्या आईवडिलांकडून काही छोट्या मोठ्या गोष्टी घेतच असतो, तर त्यापैकी कला ही अशी गोष्ट मी माझ्या आईकडून घेतलेली आहे।
म्हणजे मला हे चॅनलवर अजिबात नवीन व्हिडिओ बनवावेसे वाटत नाहीत किंवा वाटतही नव्हतं की मी पुन्हा चॅनल सुरू करावं म्हणून. परंतु जेव्हा आईने माझं चॅनल बघितलं, त्यावरचा रिस्पॉन्स बघितला लोकांचा की किती लोक माझ्या मुलीचं काम बघत आहेत, तिलाही माझं एक केलेलं काम खूप आवडायचं की काहीतरी माझी मुलगी काम करते. कारण की हे चॅनल म्हणजे माझी एक नवीन सुरुवात आहे आयुष्याची आणि तिला खूप आनंद होता की माझ्या आयुष्याची एक खूप छान नवीन सुरुवात झाली आहे. तर तिच्यासाठी सुद्धा मला हे नवीन काम सुरू करायचं आहे. तुम्ही आजपर्यंत जसं मला सहकार्य केलं आहे आपल्या चॅनलवर लाईक शेअर किंवा सबस्क्राईब करून किंवा आपले व्हिडिओ खूप फॉरवर्ड करून, तसंच यापुढेही तुम्ही आपल्या चॅनलवर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमच्याकडे काही आयडिया असतील तर त्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत जा की त्याप्रमाणे मग मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. आणखी एक गोष्ट म्हणजे माझ्या कुटुंबातल्या सर्वांनीच त्यांच्या कामाला सुरुवात केली आहे. कारण की काम करण्याशिवाय तर पर्यायच नाही. आपण जर ते कमावलं नाही तर आपण काय खाणार आणि आपल्या कुटुंबातल्यांना काय खाऊ घालणार. आता तशी मला म्हणजे मी पैशासाठीच हे काम करते असं काही नाही. मी दोन्हीसाठी, खरंच मी पैशासाठी हे काम करते आहे. आणि एक मला समाधान भेटतं की आपण आपल्या काही कलेतून इतरांनाही प्रेरित करतो आणि दुसऱ्यांनाही दोन पैसे कमवण्याचा मार्ग दाखवतो. त्यासाठी मी हे काम पुन्हा सुरू करण्याचा विचार करते आहे. आणखी एक या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आईला माझ्यासोबत खूप व्हिडिओ बनवायचे होते. तिला ज्या ज्या काही गोष्टी येत होत्या त्या तिला ह्या प्लॅटफॉर्मवर दाखवायच्या होत्या. परंतु आपलं मुलींचं असं असतं की आपल्याला दोन्ही घरं सांभाळावी लागतात. आपल्याला माहेरचंही बघावं लागतं आणि सासरचंही बघावं लागतं. माहेरी आपल्याला काही कार्यक्रम वगैरे असले तर अटेंड करावे लागतात, तिकडे वेळ द्यावा लागतो किंवा सासरचंच आपल्याला सगळं बघावंच लागतं. परंतु या धावपळीमध्ये आपण कधी कधी काही गोष्टी करायच्या तसंच मागं सोडून जातो. म्हणजे काय, आईला जात्यावरचे ओवे खूप छान येतात, तिला भरपूर क्राफ्टिंगचे काही काही वस्तू येतात बनवतात. तर आमचं नेहमी बोलणं व्हायचं की हां आपण आता 2 दिवस सुट्टी काढून एकत्र येऊ आणि तुझे छान छान व्हिडिओ शूट करू बरं का. परंतु मी माझ्या कामामध्ये एवढी व्यस्त होत गेले की हे करणं शक्यच झालं नाही कधी. जेवढं काही कधीतरी वेळ मिळायचा त्याच्यातूनच ते काही आईचे थोडेफार व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर, ते मी अपलोड केलेले आहेत. आणि आणखी दुसरं एक आपलं चॅनल आहे कल्पनाज ब्लॉग म्हणून, त्यावरही काही आईचे व्हिडिओ आहेत. आता जे माझ्याकडे व्हिडिओ शिल्लक आहेत फक्त त्यातलेच काही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची की कधी जर तुमच्या मनात एखादी गोष्ट आली की आपल्याला ही करायची आहे तर ती तुम्ही तेव्हाच करून टाका. कारण की पुढे कधी ती वेळ येईल किंवा ती व्यक्ती आपल्यासोबत असेल असं सांगू शकत नाही आपण. कारण आमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट इतकी अचानक घडली की अगदी 2-3 महिने झालं आई माझ्या शहरातच राहायला आली होती. म्हणजे माझ्या भावाची बदली झाली म्हणून ते माझ्या अगदी एरियाच्या जवळच राहायला आले होते. परंतु तर माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे मी त्याच्याकडे सारखी जायची पण नाही की माझ्या मनात सुद्धा आलं नाही की कारण आपल्याला कधी माहिती नसते की आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी घडून गेल्यानंतर असं वाटत राहतं की अरे आपण हे करायला पाहिजे होतं, आपण या व्यक्तीला वेळ द्यायला पाहिजे होता, आपण ह्या गोष्टी करून ठेवायला पाहिजे होत्या किंवा करायला पाहिजे होत्या. मग परंतु मी तुम्हाला एक अगदी कळकळीने सांगते की काही गोष्ट तुमच्या मनात आली, आपल्याला एखाद्या व्यक्तीबरोबर हा वेळ घालवायचा आहे, त्या व्यक्तीला ही गोष्ट द्यायची आहे किंवा त्या व्यक्तीसाठी गोष्ट करायची, तर तुम्ही नक्कीच ती मनात आली ना वेळ काढून आवर्जून प्लीज करा. कारण गेलेली वेळ आणि गेलेली व्यक्ती परत कधीच येत नसते. आणि निदान मग आपलं हे व्हिडिओच्या माध्यमातून तरी आपल्याला ते व्यक्ती आपल्याला नंतर पुन्हा बघता येतात. तेव्हा तुम्ही तुमचा आठवणींचा साठा असं नक्कीच करून ठेवा. जेव्हा जेवढे तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा